नमस्कार, मी मनीषा। आज आपण आलोय आमच्या शेतामध्ये आणि आज मी करणार आहे आमच्या शेतातील जी आंब्याची बाग आम्ही लावली आहे त्याची छाटणी करायची आहे। तर ती छाटणी कशी केली जाते ती आज आपण पाहणार आहोत। खूप ऊन आहे तर चला मी तुम्हाला पहिली शेती दाखवते। शेतात आलोय आणि आंब्यांची छाटणी चालू आहे आमच्या। जवळजवळ आता 1 वर्ष होऊन गेले या आंब्यांना लावून आणि एवढ्या प्रमाणात झाडं वाढलेत की आमच्या अगदी खांद्याच्या वरती गेलेत। त्याला बारसुद्धा आला होता, बार आम्ही खोडलाय आणि आज आम्ही त्याची छाटणी करतोय। तर पाहूया आपण आंब्यांची छाटणी कशी करतोय ते। मनात ऊन आहे वरती म्हणून असं छान स्कार्फ बांधले, पण त्याने सुद्धा ऊन लागते। तर आता सिद्धी आम्हाला अशा टोप्या घेऊन आली। सिद्धी हाय, हे बघा सिद्धीने किती छान टोप्या आणल्यात। तर आणि ह्यात आमची सुनबाई घरी शिवते या टोप्या खास शेतकरी महिलांसाठी। आणि ह्यानी डोकं तर कवर होतच होतं, पण हे शोल्डरचा भाग सुद्धा कवर होतो आणि यामुळे जरा उन्हाचा प्रभाव आपल्याला कमी जाणवतो। तर आता या टोप्या घालून आम्ही या आंब्याची छाटणी करणार आहोत। पूर्ण आंब्यांचा खालून असा पाला काढतोय, एकही पाला खाली ठेवत नाही। याची एक अशी विशिष्ट कैची आहे, त्या कैचीने हे कापलं जाते। तर जवळजवळ आम्ही 250 झाडं लावलेली आहेत, त्यातले अगदी फक्त 2 झाडं आमचे गेलेत, बाकी सगळे झाडं सक्सेस झालेत। हे पहा, याला फक्त 4 कोंब ठेवायचे आहेत, कारण झाडाचे 4-4 फुटवे ठेवायचे असे। हे 4 कोंब वरती राहिले पाहिजे, या पद्धतीने याची छाटणी केलेली आहे। हे फक्त वरती असे 4 डगे राहिले पाहिजे, म्हणजे 4 कोंब आहे ना, हे नवीन हे राहिले पाहिजे अशा। 4 फुटात 16 होतात। 4 कोंबाला 4 कोंब फुटले गे, एकेकाला 4-4 फुटतात। हे बघा अशा पद्धतीने पूर्ण आमची ही पूर्ण एक लाईन छाटणी करून झाली। आता असा पूर्ण हा आंब्याचा बगीचा आहे आणि तो सगळा आता आम्ही आज छाटणी करणार आहोत। खरं तर मी सुद्धा पहिल्यांदाच ही छाटणी करत आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा शिकून घेतलं ती छाटणी कशी करायची। तर माझे मिस्टर मला सांगत होते, कारण हे सगळं आम्ही ट्रेनिंगनुसारच करतोय। तर झाडांना लावून 1 वर्ष झाले, आम्ही वेळोवेळी त्याची खुरपणी केली आहे, त्याला औषधं मारतोय, तसेच त्याला वेळोवेळी पाणी दिले जाते, म्हणून ती एवढी छान फुटलेली आहेत। तर मिस्टरांनी मला सांगितलं पूर्ण खालून त्याची पानं आपल्याला कट करायची आहेत आणि पाने कट करताना ती पूर्ण झाडाला चिटकून कट करायची। तसेच वरती 4 बाजूनी 4 डहाळे ठेवायचे। मधला डहाळा जो आहे तो कापताना क्रॉस कटिंग झाली पाहिजे, या पद्धतीने याची कटिंग करायची आहे। त्याच पद्धतीने मला हे प्रत्येक आंब्याचं झाड कटिंग करायचं होतं। ऊन खूप होतं, पण मला करतानाही तेवढा आनंद होत होता। तर याच पद्धतीने मी आता पूर्ण झाडे कटिंग करणार आहे। खरं तर खाली घास लावलेला आहे आणि मध्ये आम्ही आंब्याची झाडं बांधेवर लावलेली आहेत। यामुळे काय होतं, 2 पद्धतीने शेती होते। आंब्याची झाडंसुद्धा वाढली जात आहेत आणि आमच्या ज्या गाया आहेत घरच्या, त्यांच्यासाठी हा घाससुद्धा उपयोगात येतो आहे। त्यामुळे 2 पद्धतीची शेती आम्ही करतो आहे। 1, 2 आणि 3 ओळी जवळजवळ माझ्या छाटून झाल्यात आणि अजून भरपूर बाग बाकी पाहू शकता तुम्ही। ह्या टोपीची खूप हेल्प होती आहे आणि खरंच उन्हापासून भरपूर बचाव होतो आहे। तुम्ही पाहू शकता टोपीची सावली किती छान पडते आणि ऊन तर खूप भयानक आहे, बघू शकता। तर खरंच जर तुम्हाला ह्या टोप्या जर शिवून पाहिजे असेल तर माझी सुनबाई याच्या ऑर्डर घेते, तर तुम्ही तसं नक्की कॉन्टॅक्ट करा, तुम्हालासुद्धा ही टोपी शिवून दिली जाईल। खूप ऊन आहे भयानक आणि टोपी घालूनसुद्धा हालत बेकार आहे, पूर्ण घाम घाम आला आहे। तर आता पाणी प्यायला थोडा ब्रेक घेते मी। पाणीसुद्धा गरम झालं आहे।
शेती जेवढी लाभदायक आहे तेवढीच तिला परिश्रमसुद्धा करावे लागतात. हे जेव्हा आपण शेती करतो तेव्हाच समजतं. फायनली मला पूर्ण एवढी झाडं कटिंग करायला 3 तास गेले. मी 12:15ला लागले होते, तर 2:45 वाजलेत. आता झाडं तर कटिंग झालेली आहे. आता या प्रत्येक झाडाला औषध मारलं जाईल, म्हणजे त्याला कीड वगैरे लागणार नाही आणि त्याची व्यवस्थित वाढ होईल. ती बांधावरची झाडं आपल्याला कापायची आहेत. आता थोडा आराम करायला घरी चालली आहे. परत 4च्या नंतर थोडंसं ऊन कमी होईल. मग ऊन कमी झालं की औषध मारणार आहे मी. ही कांद्याची बोटं आहेत आणि यामधून कांद्याचं बी तयार होतं, तर तीसुद्धा मला काढायची आहेत. ब्रेक के बाद आता परत औषध मारायला चाललं आहे. आता 4 वाजले. 1 तास मस्त रेस्ट घेतली मी आणि कटिंग झाली, त्यातलं गवत काढून झालं. बांधावरचं सुद्धा आम्ही गवत कापलं आणि आता जी कटिंग झालेली असती त्यावर एक औषध ब्रशने मारायचं आहे. तसंच झाडांना एक लिक्विड असतं चांगलं वाढण्याचं किंवा कीड लागू नये, ते सुद्धा आम्ही टाकले. तर आता पाहूया आपण तो ब्रश कसा फिरवतात ते. हे सगळं ट्रेनिंग खरं तर आपल्याला दिलं जातं आणि त्यानुसार या झाडांची वाढ होते. इथे ना आमचा थोडासा कोबीसुद्धा आहे आणि हा घास आहे. घासात ही आंबे आम्ही केलेले आहे आणि हे पाहू शकता आपण आता औषध कसं मारायचं आहे ते. ब्ल्यू रंगाचं 1 लिटरच्या पाण्यामध्ये पावडर मिक्स केलेली आहे आणि हे जिथं जिथं आता कटिंग झालेली आहे तिथं तिथं फक्त असं हे ब्रशने फिरवायचं आहे, बुरशीनाशक. म्हणजे याला बुरशी येणार नाही. हे बुरशीनाशक औषध आहे. खरे आम्ही दोघं जोडीने आज शेती करतोय, पण छान वाटतंय, एन्जॉयही वाटतंय. थोडंसं ऊन लागलं पण ठीक आहे. सुनबाईने दिलेली कॅप आम्ही घालतोय. हो, कॅप खरंच खूप छान आहे. किती वेळा तारीफ करू या कॅपची मलाच समजत नाही. पण छाटणी केली तसंच पुढं पुढं जायचं आहे आणि हा ब्रश फिरवायचा आहे. हे 2 वर्षापूर्वीचं झाड आहे आणि त्याला छान अशा कैऱ्याही लागलेल्या आहेत. तर त्याच्या कैऱ्याही तुम्ही पाहू शकता किती प्रमाणात आल्यात त्या. आमचा बाजूला चिक्कूचा बागसुद्धा आहे आणि छान अशा पद्धतीने आता थोडी थोडी शेती मी शिकते आणि करते. तर तुम्हाला शेतीचा व्लॉग कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि आवडला असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा आणि असेच आपण नवनवीन व्लॉग पाहत राहूया. संपूर्ण व्लॉग पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद.